जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती. जसं की तुम्ही व्हिडिओचं थंबनेल बघितलंच आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरून आज आपण बघणार आहोत की हरवलेलं मतदान कार्ड, खराब झालेलं मतदान कार्ड हे मोबाईलमधून कसे काढायचे. खूप सोपी पद्धत आहे. याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मोबाईलमधून आपण मतदान कार्ड कोणत्या पद्धतीने काढू शकतो. यामध्ये आपण डिजिटल मतदान कार्ड सुद्धा काढू शकतो व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस. तर चला आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया. मोबाईलच्या स्क्रीनवरती गेल्यानंतर इथे गुगलमध्ये जायचंय. गुगलवरती सर्च सर्व्हिस, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईल. तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्टली या लिंक वरती जाऊ शकता. त्याच्यानंतर जय श्रीराम हे बघा, इथे लॉग इनचा ऑप्शन येईल. डाउनलोड ईपिक, हे बघा इथे लॉग इनचा ऑप्शन आलेला आहे. याच्यावरती तुमचं अकाउंट बनलेलं नसेल तर तुम्ही साइनअप सुद्धा करू शकता. साइनअप कसे करायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो जर व्हिडिओ तुम्हाला लागत असेल तर वरती आय बटनावरती क्लिक करा. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही इथूनच बघू शकता. तर चला, इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा लॉग इन करताना व नंतर ह्यो कॅप्चा कोड फिल करून घ्यायचा. कॅप्चा कोड फिल करून झाल्याच्या नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्ही इथे टाकून घ्यायचा. हे बघ, ओटीपी टाकलेला आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय अँड लॉग इन करायचं. हे बघा, आपण आता इथे वोटर सर्व्हिस पोर्टलवर लॉग इन झालेलो आहोत. लॉग इन झाल्याच्या नंतर इथे आता आपल्याला वोटर कार्ड डाउनलोड कसं करायचं, तर खूप सोपी पद्धत आहे. हे बघा, इथे स्क्रोल करत घ्यायचं. स्क्रोल करत केल्याच्या नंतर बघा इथे ईपिक डाउनलोड याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर हे बघा लोड झालं. लोडिंग झाल्याच्या नंतर आता इथे तुम्ही तुमचा वोटर कार्डचा नंबर टाकू शकता. मी वोटर कार्डचा नंबर टाकतो इथे. तर तुमच्याकडे रेफरन्स नंबर असेल, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अप्लाय कसं करायचं नवीन, व अप्लाय केल्याच्या नंतर जो रेफरन्स नंबर भेटतो त्या रेफरन्स नंबरनुसार आपण इथं डाउनलोड सुद्धा करू शकतो आपलं वोटर कार्ड. तर माझ्याकडे सध्या वोटर कार्ड नंबर आहे, तर मी ते वोटर कार्ड नंबर टाकतो. हे बघा, इथे वोटर कार्ड नंबर टाकून द्यायचा. पण नंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं, जसं की महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आणि सर्चवरती क्लिक करायचं. सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे पूर्ण माहिती येऊन जाते. ज्याच्या नावावरती वोटर कार्ड आहे, आपलं मतदान कार्ड ज्याच्या नावावर आहे ते बघा इथे मोबाईल नंबर. याच मोबाईल नंबरवरती ओटीपी जातो. खाली बघा सेंड ओटीपी, हे बघा एक नंतर ओटीपी परत येईल. तो ओटीपी परत इथे टाकून घ्यायचा व व्हेरीफाय वरती क्लिक करायचं. व्हेरीफाय वरती क्लिक केल्याच्या नंतर थोडं लोड होईल. लोड झाल्याच्या नंतर आपलं मतदान कार्ड डाउनलोडचा ऑप्शन येईल बघा, डाउनलोड ईपिक, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपलं मतदान कार्ड वरी बघा डाउनलोड सेक्शन मध्ये डाउनलोड झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं मतदान कार्ड डाउनलोड झालेलं आहे आणि पूर्ण डिजिटल स्वरूपामध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला मतदान कार्डच्या बाबतीत कोणती अडचण आहे ती मला कमेंटमध्ये कळवा. मी त्याच्यावर नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येईन. चला, धन्यवाद.